विद्यार्थी मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण एलिमेंटरी ग्रेड चित्रकला परीक्षा कर्तव्य भूमिती विभाग अ मधील नियमित रेखाकृतीत वर्तुळे अंतर्लिखित करणे या 5व्या आणि शेवटच्या भागातील 18व्या क्रमांकाचं उदाहरण पाहत आहोत। चौरसात एक वर्तुळ अंतर्लिखित करणे। यातील प्रश्न पाहू। प्रश्न 6 सेंटीमीटर बाजूचा चौरस काढून त्यात चारही बाजूंना स्पर्श करणारे अंतर्वर्तुळ काढा। 6 सेंटीमीटर बाजू दिलेली आहे, त्या बाजूच्या मापाचा आपल्याला चौरस काढून त्यामध्ये एक वर्तुळ अंतर्लिखित करायचा आहे। विद्यार्थी मित्रांनो, या एलिमेंटरी ग्रेड चित्रकला परीक्षेचे जे कर्तव्य भूमितीचे सर्व व्हिडिओ आहेत त्यामधील 12व्या क्रमांकाच्या उदाहरणाचा जो व्हिडिओ आहे त्या व्हिडिओमध्ये आपण एक बाजू दिली असता चौरस काढणे हे उदाहरण पाहिलेलं आहे। तो 12व्या क्रमांकाचा जर व्हिडिओ पाहायचा असेल तर वरील आय बटन क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता। त्यात दिल्याप्रमाणेच आपल्याला आता चौरस घ्यायचा आहे। आपण सुरुवातीला चौरसाची पायाची बाजू ही 6 सेंटीमीटर घेणार आहोत। चला कृतीला सुरुवात करूया। एक आधी पुसटशी आपण रेषा घेतलेली आहे आणि त्या रेषेवर बरोबर पट्टीच्या मदतीने मोजून सहा सेंटीमीटर मापाची ही चौरसाची पायाची रेषा आपण घेतलेली आहे। हा पहिला बिंदू आपण ठळक केलाय, त्याला नाव दिलंय ए। दुसऱ्या बिंदूला नाव द्या बी। ही पायाची रेषा आपण प्रश्नात दिल्याप्रमाणे 6 सेमी घेतलेली आहे, म्हणून इथे त्याचं अंतर लिहिलेलं आहे 6 सेमी। विद्यार्थी मित्रांनो, हा चौरस जो आहे तो 90 अंश मापाचे कोन असलेला हा चौरस आपल्याला काढायचा आहे। त्यामुळे ए बिंदूतून आपल्याला 90 अंशाचा कोन करायचा आहे। तो आपण कोन मापकाच्या सहाय्याने करणार नाहीत, तर इथे आपल्याला एक लंब घ्यायचा आहे। त्यासाठी कंपास लागणार आहे। कंपास घ्या, कंपासचं लोखंडी टोक ए बिंदूवर टेकवा आणि एक अंदाजे असा कंस करा। कंस केल्यानंतर तुम्हाला हा कंस ए बी रेषेला छेदून गेल्यामुळे इथे एक बिंदू मिळालाय आणि इथे एक बिंदू मिळालाय। पहिल्या बिंदूवर कंपासचं लोखंडी टोक टेकवून हे निम्म्यापेक्षा जास्त अंतर हे अंदाजे घेतलेलं आहे आणि त्या अंतराने वरच्या बाजूला एक कंस केलाय। दुसऱ्या बिंदूतून त्या कंसावर दुसरा कंस केलाय। हे दोन्ही कंस एकमेकांना जिथे छेदलेत तो बिंदूही ठळक केलाय। तो बिंदू आणि ए बिंदू रेषेच्या मदतीने बिनचूक असे जोडून घ्या या अशा पद्धतीने। त्यानंतर कंपास लागेल। कंपासचं लोखंडी टोक एक बिंदूवर टेकवल्यानंतर त्या कंपासमध्ये जे अंतर आपण घेणार आहोत ते बी इतकं घ्यायचंय। हे पहा, ए टू बी इतकं अंतर मी कंपासमध्ये घेतलंय आणि या उभ्या लंबावर काय केलाय, आडवा कंस केलाय। आडवा कंस केल्यामुळे तो आडवा कंस उभ्या लंबाला छेदून गेलाय, तिथे बिंदू मिळालाय। तो बिंदू ठळक करा आणि त्या बिंदूला आपण काय नाव दिलंय, डी। त्या बिंदूला डी नाव द्या। त्यानंतर कंपासमध्ये अंतर किती आहे, ई बी इतकं। त्यानंतर डी बिंदूवर कंपासचं लोखंडी टोक टेकवायचंय। कंपासमधलं अंतर बदलायचं नाही। उजव्या बाजूला
उभा कंस केलाय, त्यानंतर त्याच अंतराने या बी बिंदूतून त्या उभ्या कंसावर आडवा कंस केलाय. ते दोन्ही कंस एकमेकांना जेथे छेदलेत तो बिंदू ठळक केलाय आणि त्या बिंदूला नाव दिलंय सी. ए बी जोडलेली आहे, ईडी जोडलेली आहे. आता आपण BC जोडतोय. बिंदू जोडताना बिनचूक जोडा, म्हणजे तुमची पुढची जी कृती आहे ती बरोबर येईल आणि उदाहरण बरोबर सुटेल. या पद्धतीने चौकोनाच्या चारही रेषा डार्क करायच्या आहेत. अशा पद्धतीने प्रश्नात दिल्याप्रमाणे 6 सेंटीमीटर समान बाजू असलेला ABCD हा चौरस आपण काढल्यानंतर याचे समोरासमोरचे कोनबिंदू हे आपण जोडणार आहोत. म्हणजेच आपल्याला या चौरसातले जे 2 कर्ण आहेत ते काढायचे आहेत. समोरासमोरचे कोनबिंदू बिनचूक जोडा. या पद्धतीने AC हे 2 कोनबिंदू आपण काय करतोय, जोडतोय. पहा, येथे दोन्ही कर्ण जे आहेत एकमेकांना छेदून गेलेले आहेत. येथे छेदलेत तो बिंदू ठळक केलेला आहे आणि त्याला आपण नाव दिलंय O. विद्यार्थी मित्रांनो, या आधीच्या उदाहरणामध्ये आपण त्रिकोणामध्ये एक वर्तुळ अंतर्लिखित केला होता. तीच पद्धत येथे आहे. आपल्याला आता येथे जो वर्तुळ काढायचा आहे तो वर्तुळामध्ये जी त्रिज्या घ्यायची आहे ती घेण्यासाठी आपल्याला इथे N बिंदू जो आहे तो घ्यावा लागणार आहे. तो घेण्यासाठी जी कृती आपण करतोय ती लक्षात घ्या. O या केंद्रबिंदूवर कंपासचं लोखंडी टोक टेकवा आणि एक असा अंदाजे उजव्या आणि डाव्या बाजूला कंस करा. येथे तुम्हाला एक बिंदू मिळेल, इथे एक बिंदू मिळेल. पहिल्या बिंदूवर आता इथे लक्ष द्या. पहा, इथे एक याच्या शेजारी एक पहिला बिंदू आपल्याला आलेला आहे. आपल्या लक्षात असलं पाहिजे आपण जो आता कंस केला आणि कंस केल्यानंतर जो बिंदू मिळाला त्यावर आपल्याला कंपासचं लोखंडी टोक टेकवायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, घाईघाईत तुम्ही काय करणार आहात, इथेच ते कंपासचं लोखंडी टोक टेकून कंस करणार आहात आणि ते उदाहरण पुढे चुकणार आहे. हे एक आपण लक्षात ठेवायचं आहे. या बिंदूवर कंपासचं लोखंडी टोक टेकल्यानंतर हे अंदाजे निम्म माप आणि हे निम्म्यापेक्षा जास्त खालच्या बाजूला एक कंस केलाय. त्याच बिंदूतून त्या कंसावर दुसरा कंस केलाय. दोन्ही कंस एकमेकांना छेदले आहेत. तिथे बिंदू ठळक केलाय आणि तो बिंदू आणि O बिंदू जो आहे तो तुटक रेषेच्या मदतीने, डॉटेड रेषेच्या मदतीने या पद्धतीने जोडून घ्या. पहा, ती तुटक रेषा जी आहे ती AB रेषेला जिथे छेदली बिंदू ठळक केलाय आणि इथे नाव दिलंय N. ON इतकं अंतर आपण आता कंपासमध्ये घेणार आहोत. ON इतकं अंतर कंपासमध्ये घेतल्यानंतर येथे असा वर्तुळ काढायचा आहे. पहा विद्यार्थी मित्रांनो, या चौकोनाच्या चारही बाजूंना हा वर्तुळ स्पर्श करून गेलेला आहे. इथे तुम्हाला दिसेल, इथे दिसेल, इथे आणि इथे. म्हणजेच हे उदाहरण आपण बरोबर सोडवलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, कर्तव्य भूमिती या विषयामध्ये एलिमेंटरी ग्रेड चित्रकला परीक्षेसाठी एकूण 20 उदाहरणं आहेत. या पुढील 19 आणि 20 क्रमांकाचं उदाहरण आपल्याला पाहायचं असेल, यूट्यूबवरील आर्ट मास्टर गोरे हे चॅनल आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांनाही सांगा. विद्यार्थी मित्रांनो, हे उदाहरण सोडवत असताना चौरसाच्या बाजूचं अंतर आपण बदलावं. या नावांमध्ये
बदल करावा, जसे की पी क्यू आर एस या पद्धतीने, किंवा अ ब क ड असे मराठी नावे देऊन या उदाहरणाचा आपण अनेक वेळेस सराव करावा. विद्यार्थी मित्रांनो, आजचं हे माझं उदाहरण आपणाला आवडलं असेल, हा व्हिडिओ आपणास आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.